खूप सारा पाऊस पडत होता, चिखलसुद्धा होता, तरीसुद्धा आम्हाला शिवसृष्टीमध्ये जायचं होतं, कारण तिथं पाहण्यासारखं खूप काही असं आम्ही ऐकलं होतं. ज्याचं तिकीट आत्ता सध्या तरी 15 जूनपर्यंत 50 रुपयेच आहे आणि 3 वर्षाच्या पुढील मुलांना ते लागू होतं. 3 वर्षाच्या आतल्या मुलांना 50 रुपये तिकीट नाही आहे. तर वेटिंग भरपूर आहे, कारण दुपारनंतर गर्दी खूप जास्ती वाढते. पहिला तर हा प्रोजेक्टर आहे, तिथं आपल्याला दाखवलं जातं की आतमध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटणार आहे, तिथं काय काय काम चाललेलं आहे आणि काय काय काम पूर्ण झालेलं आहे. आम्ही 3 ते 4 3D शो पाहिले. त्यात वेटिंग भरपूर आहे, कारण प्रत्येक ग्रुप पाडतात, त्या ग्रुपला आपलं वेगवेगळे नाव देतात. ग्रुपसोबत आपला हा सगळं जे शिवसृष्टी आहे ते पाहायचं असतं. तर हा दुसरा वेटिंग रूम होती, ते आम्हाला तिथं बसायला लावलं होतं. नंतर हा पहिला आमचा शो चालू झाला, जिथं तुम्ही पहिली क्लिप जी बघितली तुळजाभवानीची, ती इथलीच आहे. इथं तुळजाभवानीची अशी क्लिप आणि गणपती बाप्पाची पण आहे एक, ती तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर तुम्ही हा शो बघण्यासाठी आंबेगावमध्ये शिवसृष्टीमध्ये नक्की व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका.